नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर संदीप भोले. तांदूळवाडी भागामध्ये आज इथं ऊस क्षेत्र पाहणी दौरा चालू होता. तर आपल्या कंपनीच्या म्हणजे संदीप प्याज बायो ऑर्गॅनिकच्या ह्या ज्या आळवणी आपण ह्या क्षेत्रामध्ये शेतकऱ्याला दिल्या होत्या. तर हे शेतकऱ्यांनी काय केलं, साधारणतः 5 एकरला आपलं किट वापरलं आणि एक अर्धा पाऊण एकरामध्ये त्यांनी किट वापरलं नव्हतं. तर बघा आता एक ड्रिंचिंग फक्त झाले त्यांचं. एक ड्रिंचिंग मध्ये तुम्हाला दिसते की अशा प्रकारचा फुटवा निघाला. बघा आता एका रोपाला साधारणतः 7-8 तुमचे हे फुटवे निघालेत आणि फुटवे पण अगदी सशक्त आहेत. म्हणजे आमचं सांगणं काय असतं की पहिल्या अवस्थेमध्ये आळवणी आणि पुढच्या अवस्थेमध्ये फवारणी हे अत्यंत महत्वाचे आहेत. म्हणजे साधारणतः लागणीपासून 120 दिवसापर्यंत ऊसाचं बाळाचं चांगलं जपलं तर तुमचं ऊसाचं उत्पादन चांगल्या प्रकारे वाढू शकतं. शेतकऱ्याला आपण विचारूया की तुम्हाला काय वाटलं एक ड्रिंचिंग केल्यावरती, किंवा तुमचा पहिला ऊस हा कसा होता? पहिला ऊस फुटवेच नव्हते याला आणि एक शिवरी होता, पिवळा होता, फुटवेच निघत नव्हते. मग सरांनी आम्हाला ड्रिचिंग दिली, एक ड्रिचिंग झाली आमची. आता बघा एक ड्रिंचिंग झाली. आता हा प्लॉटला यांनी ड्रिंचिंग केलं आणि शेजारचा हा यांचाच प्लॉट आहे. याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो की फुटव्यांची संख्या किंवा त्याची पानाची कॅनोपी किंवा त्याची जाडी ऊसाची फुटव्यांची कशी तुम्ही बघा. ह्याला 1-2 आताचे फुटवे निसर्गात निघत आहेत आणि त्या ऊसाला मात्र एका रोपाला 6-7-8 फुटवे आता हे सध्या तयार आहेत. तुम्ही समक्ष बघू शकता की हा प्लॉट आहे बघा, ह्याला ड्रिंचिंग न केलेला, आणि हा तुमच्या मागे उभा आहे तो हा ड्रिंचिंग केलेला प्लॉट. म्हणजे चांगल्या प्रकारचा हा प्लॉट हा इथं डेव्हलप झालेला आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांनी पहिल्या अवस्थेमध्ये रोग किडी व्यवस्थापन असेल किंवा काय आपल्या ज्या संदीप प्याज बायोच्या ड्रिंचिंग असतील किंवा फवारणी असतील ह्या केल्यावरती तुमच्या ऊसाच्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारे वाढ दिसून येते. धन्यवाद.